आज आपण ड्रायफ्रूट लाडू करणार आहे. त्याच्यासाठी हे सर्व साहित्य घेतलेले आहे. पिस्ता 10 आहेत, अक्रोड एक 7 आहेत, थोडेसे मगज बी, बदाम 10 आणि काजू 10. याचे मी बारीक बारीक काप करून घेतलेले आहे. पॅन ठेवलेला आहे, गॅस चालू केलेला आहे, पॅन ठेवलेला आहे आणि हे सर्व आपलं साहित्य ह्याच्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडं थोडं आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. काळे डाग होईपर्यंत भाजायचं नाही आहे, थोडं थोडंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. हवेने मऊ झालेलं असते म्हणून आपल्याला हे थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे. हे आता भाजलेलं आहे. आता हे आपण काढून घेऊया आणि गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया. आपण पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धा कप दूध, कपाचा 1/4 भाग साखर. तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी करायचं असेल किंवा जास्त करायचं असेल तर तुम्ही घालू शकता. 1 चमचा वेलची पावडर, 1 चमचा तूप घालून आपल्याला हे सर्व हलवून घ्यायचं. 1 कप मिल्क पावडर आणि हे सर्व आपल्याला खाली सर्व मिक्स करून घ्यायचंय. जरा ह्याच्यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाही, सर्व खालीच मिक्स करून घ्यायचं. सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये एकही गुठळी नाहीये आणि ठेवायचं नाहीये. सर्व मिक्स झालेलं आहे. आपण गॅसवर ठेवूया. गॅसवर ठेवलेलं आहे. सारखं आपल्याला एकसारखं हलवलं पाहिजे. थोडं आपण हे घट्ट करून घ्यायचंय, एकसारखं हलवायचं. गॅस बारीकच ठेवायचंय. आपलं घट्ट होत आलेलं आहे. असं सारखं एकसारखं हलवतच राहायचंय. घट्ट होत आलेलं आहे. असं झाल्यानंतर ना थोडं थोडं घट्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस घालायचा अर्धा कप आणि परत हे आपल्याला सर्व हलवून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवायचा. सर्व आपल्याला हे एकसारखं हलवून घ्यायचंय. ते पहा आपलं घट्ट झालेलं आहे. आपलं आता हे पॅनला जराही चिकटलेलं नाहीये म्हणल्यानंतर आपलं हे झालेलं आहे. हे झालेलं आहे आपलं. आपण आता गॅस बंद करूया. गॅस बंद करूया आणि हे थोडस थंड करून घ्यायचं आहे. एका प्लेटीला मी तूप लावलेलं आहे. आपल्याला पॅन मध्येच ठेवायचं नाही, ज्यामध्येच काढायचं आहे. त्याच्या एका तूप लावलेल्या प्लेटीमध्ये काढायचं आहे आणि थोडंसं एकसारखं करायचं आहे. त्यातलं आपण थोडं काढून घेऊया. हे
हे बाजूला ठेवूया आणि ही प्लेटीमध्ये आहे त्याच्यामध्ये ऑरेंज कलर घालूया. हाताला चिकटते म्हणून जर असं थोडंसं आपण तूप लावायचं. मी ऑरेंज कलर घातलाय, तुम्हाला पाहिजे तर येलो कलर घातला तरी सुद्धा चालतो. आणि आपल्याला हे घालायचं, सर्व आपण भाजलेले सर्व घालायचं आणि सर्व हे असं मिक्स करून घ्यायचं. सर्व आपण हे मिक्स करून घेऊया. हाताला चिकटणार म्हणून आपण जरासं तूप लावायचं आणि आपण याचे असे छोटे छोटे असे गोळे करायचे, छोटे छोटे. आणि ते ह्याचं पण असं आपण मोदकला करतो ना तसं करायचं, गोल असं. त्याच्यामध्ये आपल्याला हे लाडू घालायचं आणि हे सर्व असं बंद करून घ्यायचं. असं सर्व गोल करून घ्यायचं. आणखी एक दाखवते. तूप लावायचं जरा हाताला, हे गोल करून त्याच्यामध्ये तुम्ही कसे लहान मोठे तुम्हाला कसे करायचे तसं करायचे. हे घालायचं त्याच्यामध्ये ऑरेंज कलरचं. आणि पुरण कसं भरतो आपण पिठामध्ये तसं गोल करायचं. आणि खोबऱ्याचा चुरा घ्यायचा, असं एकदम गोल करायचं. खोबऱ्याच्या चुरामध्ये हे सगळं असं खोबऱ्याच्या चुऱ्यामध्ये खोबऱ्याचे असं सर्व करून ठेवायचं. हे पण दाखवते. तुम्ही छोटं केलं तरी सुद्धा चालतं. असे करायचं. मी सर्व करून घेते. बनवून घेतलेले आहेत मी लाडू. त्याला खोबऱ्याचा चुरा सर्वकडेचा खोबऱ्याच्या चुऱ्यामध्ये सर्व मी घोळलेला आहे. आणि आता आपल्याला हे 20 ते 25 मिनिटं आपल्याला हे फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचे आहेत. ड्रायफ्रूट लाडू आपले झालेले आहेत. तुम्हाला मी छान झाले मी कट करून दाखवते. छान झालेले. तुम्हाला मी ऑरेंज कलर हा घातलाय, तुम्हाला येल्लो घातला तरी सुद्धा चालतो. ड्रायफ्रूट मिल्क लाडू झालेले आहे, छान झाले. मी एक अखंड असा ठेवलेला आहे आणि सर्व मी कट केले. तुम्हाला एक मी कट करून दाखवते. हो का, छान झाले. तुम्ही नक्की करून पहा.